मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होत नाही, तसेच स्वामीनाथ आयोगाची शिफारस लागू होत नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही। या मागण्या मान्य न झाल्यास उग्र आंदोलन करू असा इशारा देण्यात आलेला आहे। नागपुरातील भोसले घराण्याशी संबंधित ऐतिहासिक तलवार चक्क एका आंतरराष्ट्रीय कंपनीनं ऑनलाईन विक्रीला काढलेली आहे। न्यूयॉर्कच्या एका ब्रोकर कंपनीकडनं हा लिलाव करण्यात येतोय। ही तलवार नागपूरचे संस्थापक श्रीमंत राजे रघुजी महाराज भोसले यांची असल्याचा दावा कंपनीकडनं करण्यात आलेला आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये एप्रिल महिन्यातच अनेक लहान मोठ्या प्रकल्पांनी तळ गाठलेला आहे। प्रकल्पातील मासे सुद्धा पाण्याअभावी तडफडून मृत्युमुखी पडत असल्याचा प्रकार मालेगाव तालुक्यातील कोल्ही प्रकल्पात समोर आलेला आहे। या प्रकल्पाच्या काठावर मोठ्या प्रमाणात मृत माशांचा खच पडलेला आहे। भंडाऱ्यातील मोहाडीमध्ये विनापरवाना वाळूने भरलेला ट्रक महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अडवलेला आहे। यावेळेस 20 ब्रास वाळू ताब्यात घेण्यात आलेली आहे। याचप्रमाणे महसूल विभागाने अनेक ठिकाणी कारवाई करत 122 ब्रास वाळू जप्त केलेली आहे। यवतमाळमधील मुलगी IAS म्हणून तिची निवड झाल्याचा आनंदोत्सव साजरा करत असताना वडिलांना हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन त्याचं निधन झालंय। प्रल्हाद खंदारे असं मृताचं नाव असून ते पुसद पंचायत समितीचे सेवानिवृत्त अधिकारी होते। त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं, पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला। भंडारदऱ्याचा प्रसिद्ध अमरेला फॉल धो कोसळतोय। हे ठिकाण पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलं तरीही ऐन उन्हाळ्यामध्ये धबधबा कोसळायला लागल्याने पर्यटकांची चांगलीच गर्दी झालेली। भंडारदरा धरणातून शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तनं सोडल्याने हा धबधबा प्रवाहित झालाय।